इंधन कंपन्यांकडून कमी साठा व वाहनधारकांकडून क्षमतेपेक्षा जास्त इंधन भरणे, त्यामुळे टंचाई, भर उन्हात वाहनधारक तसेच शेतकऱ्यांचे डिझेल व पेट्रोल मिळवण्यासाठी धावपळ. वाहनधारकांनी इंधन जपून वापरावे व बचत करावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात इंधन कंपन्यांकडून साठा कमी झाला. 1 दिवसाआड असलेली डिलिव्हरी 2 दिवसात झाली. त्यासाठी तसेच वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त इंधन भरत असल्याने मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपावर वर्दळ होऊ लागली आहे. तर काही ठिकाणी इंधन साठा संपल्याने पेट्रोल पंपावर शुकशुकाट दिसून येत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला मिळणारा साठा कमी झाला. त्यामुळे कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल कपात होऊ लागली. एरवी 1 दिवसाआड पेट्रोल डिझेलची गाडी यायची, ती 2 दिवसात येत असल्याने तसेच वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल घेत असल्यामुळे पेट्रोल पंपावरील इंधन साठा कमी कालावधीत संपत आहे, अशी माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली आहे. मात्र पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांना बराच वेळ ताटकळत उन्हात उभे राहावे लागत आहे. आजच ही परिस्थिती आहे. पुढच्या 2 महिन्यात काय होईल सांगता येत नाही. त्यासाठी प्रशासनामार्फत इंधन बचत करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतात मोटारीसाठी व अन्य गोष्टींसाठी डिझेल लागत असते, त्यामुळे डिझेल घेण्यासाठी शेतकरी ड्रम घेऊन येत आहे. खेड्यांवरून देखील शेतकरी डिझेलसाठी ताटकळत रांगेत उभे राहून बराच वेळ घालत आहेत. आधी शेतकऱ्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यासोबत ही एक अडचण पुन्हा येऊन ठेपली आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी पेट्रोल व डिझेलमध्ये जवळपास 3 रुपयापेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे.